नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा महाशिवरात्र आहे, त्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या माझ्या सर्व यूट्यूबच्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा बघा। आणि बघा चला आता आज आपण आरीवर्क क्लासचं जे शिकणार आहे त्याविषयी थोडंसं बोलू। तर बघा आपण आरीवर्क क्लासला आता आपल्या जवळजवळ महिनाच झालेला आहे, पण आपण एका महिन्यामध्ये बघा जी वस्तू आपण कधीच वापरली नाही, जो धागा आपण कधीच वापरला नाही, त्याचा आज आपण बेसिकपासून चेन स्टिकपासून शिकलेलो आहे व्हिडिओमध्ये। तर बघा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा। पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। तर बघा आज आपण सिल्क थ्रेड धाग्यापासूनचं वर्क शिकणार आहे, पण सिल्क थ्रेड धाग्याचा सर्वप्रथम वापर कुठे करायचा ते बघणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला सिल्क थ्रेड धागा जो आहे ना तो डबल वापरावा लागतो बघा, 2 पदर वापरावे लागतात आणि त्या धाग्याची सिंगलमध्ये स्टिक जमत नाही, त्यामुळे आपण खूप कंटाळाही करतो, कारण तो धागा आहे ना एकतर वर्क करायला जमत नाही बघा। त्यामुळे सर्वजण साध्या पॉलिस्टरच्या धाग्यांनीच बीट्सचं वर्क करतात। पण काय होतं, बीट्स आहेत ना आपण समजा असं ते ब्लाऊज धुवू पण शकत नाही, त्यामुळे काय होतं जर समजा आपण एखाद्या वेळेस धुतलं पण किंवा मग त्याचे मण्यांचा कलर जातो। त्या ब्लाऊजला बघा कमेंट अशी आली होती की ब्लाऊजचा मण्यांचा कलर बघा जातोच, कारण एका ताईने विचारलं होतं। तर त्यामुळे काय आहे त्या ब्लाऊजवर आहे ना परफ्यूम मारायचं नाही आणि ते ब्लाऊज आहे ना एक अशी प्लॅस्टिकची पन्नी मिळते ना त्याच्यामध्ये ठेवायचं बघा। ब्लाऊजच्या पण मिळतात, साड्यांच्या मिळतात, तर त्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवायचे आरीवर्कची। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की जे आपण आज सिल्क थ्रेडचं वर्क शिकणार आहे तर याच्यामध्ये फेदर वर्क आहे जे की मोरांच्या पिसाचं असतं, पण आपण डायरेक्ट ते वर्क नाही घेऊ शकत ना, त्यामुळे आपण बेसिक आज चेन स्टिक शिकलेलो आहे। तर चेन स्टिक कशी करायची, काय करायची, धागा कशा प्रकारे आपला पिळा मारायचा, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला, आणि हा बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका। चला मग आज आपण ते वर्क शिकणार आहोत। चला मग आता आपण वर्क शिकूया। धाग्यापासूनचं वर्क शिकणार आहे, कारण आपण ते घेतलंच नाही बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा आपण याच्यामध्ये साध्या धाग्यांनी वर्क केलेला आहे, गोल्डनचा जो आपला थ्रेड आहे त्याने वर्क केलेला आहे, मण्यांचं वर्क झालेलं आहे, टिकलीचं वर्क झालं, पुंगळ्यांचं झालं, परत आपण ही पण एक लाईन शिकलेलं आहे, मोती वर्क झालेलं आहे आपलं, आपण टिकलीचं हे पण वर्क शिकलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपलं टिकली प्लस मण्यांचं पण वर्क झालेलं आहे। पण आज आपण जे घेणार आहे ना हे आपलं टिकलीचं वर्क आहे, कारण आपण शिकलेलं बघा भरपूर शिकलेलं आहे, हे सर्व आपलं झालेलं आहे, पण आपण आज जे घेणार आहे ना हे थोडंसं न्यू आहे, हे आपण अजून आपल्या म्हणजे क्लासमध्ये शिकवलंच नाही। तर आज आपण सिल्क थ्रेड धाग्यापासून वर्क करणार आहे। तर आपण स्केलनी पहिले काय करणार आहे, एक लाईन आहे ना ड्रॉ करून घेणार आहे। हे बघा आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आपण काय करणार आहे, आपण सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही, तर सिल्क थ्रेड धागा जो आहे ना हा फार असा नाजूक असतो, तर त्यामुळे या धाग्याचा आपण सिंगल धाग्याचं जर वर्क करायला गेलं ना तर वर्क जमत नाही, तर त्यामुळे आपण हा धागा आपल्याला डबल वापरावा लागतो। तर आपण काय करू शकतो, आपल्याकडे जर एक सिंगलच रील असेल तर आपण थोडासा धागा दुसऱ्या रीलवर असा गुंडाळून घ्यायचा, आणि बघा हा धागा आहे ना असा जवळ येत नाही बघा। तर याला काय करायचं, गाठ वगैरे मारून घ्यायची, आणि गाठ हे बघा ही आपण गाठ साधीच मारलेली आहे, आणि हा धागा आहे ना थोडासा कसा पीळ पाडून घ्यायचा, जशी की आपण आपली वात वगैरे करताना कशी पीळ पाडतो तशी। आणि मग हा धागा आपण असा जर घेतला तर तो बरोबर हे बघा सुईमध्ये आहे ना असा व्यवस्थित येतो, हे बघू शकता तुम्ही। हे बघा असा घ्यायचा आपल्याला, असा सिंगल नाही आला पाहिजे, तर त्यामुळे याला अशी चांगली पीळ पाडून घ्यायची। आणि आपण ह्या दोन्ही रील आहेत ना रिंगच्या खाली टाकणार आहे, आणि हे बघा सुई आत टाकली की हे दोन्ही धागे आपण वर काढून घेणार, बरोबर आहे। काढताना धागा असा ढिल्ला घ्यायचा, हे बघा, आणि परत सुई खाली टाकली की आपण या धाग्याला बघा खालूनही पीळ पाडायची। हे बघा हा खाली धागा आहे ना हा, तर याला पण अशी पीळ पाडून घ्यायची, हे बघा अशी,
अशी पीळ पाडली ना आपण की ही सुई खाली टाकायची आणि हा धागा आहे ना असा प्रॉपर याला हे बघा असा गुंडाळून घ्यायचा, हे बघा असा, आणि हा धागा वर मग असा येतो बघा, हे बघू शकता तुम्ही. हा हे बघा हा धागा वर आला, बरोबर आहे. तर मग या धाग्यातनं तुम्हाला हा धागा असा काढून घ्यायचा. काढताना पण बरोबर दोन्ही धागे काढता आले पाहिजे. थांब ना, वर आला ना की हे बघा सुई खाली ठेवायची, हां, आणि खालून पण या धाग्याला अशी व्यवस्थित अशी पीळ पाडून घ्यायची. हे बघा हा धागा आहे ना असा दोन्ही बोटात अशी पीळ पाडली की परत असा गुंडाळायचा आणि हे बघा वर मग असा येतो तो, हे बघा असं असा आला की ही साखळी आहे ना लूजच घ्यायची. मग हे बघा हे दोन्ही धागे आहेत ना, परत याला सुई खाली टाकली की धाग्याला पीळ पाडून परत असं, हे बघा. मग याची आहे ना चेन स्टिच ओढायची नाही, ओढली ना की काय होतं व्यवस्थित येत नाही, हे बघा. हे बघा हे जे आहे ना आपला हा धागा असा दोन्ही वेगवेगळे झाले ना की प्रॉब्लेम येतो, त्यामुळे हे दोन्ही धागे आहेत ना, हे बघा परत सुई अशी आत टाकली की याला हे बघा हे आलं, परत सुई आत, परत वाढायची सुई आत टाकायची, हे बघा. हे बघा इथे निघालं होतं हा धागा. हे बघा हा सिल्क थ्रेडचा धागा आहे ना, हे असा लांब लांब होतो, त्यामुळे याला अशी पिळी पाडायची खालून, परत वर करायचं, हे बघा अशी दोन्ही धागे वर आले पाहिजे, बघू शकता तुम्ही. परत हे बघा हा वर आहे ना सुई आत टाकली की हे दोन्ही धागे असे आपण हे बघा. एखाद्या वेळेस काय होतं, जर समजा आपण बीटच्या मण्यांचा जर वापर केला तर बीट काही काळाने बघा काळे पडतात, बरोबर आहे, ब्लाऊजवर वगैरे. तर त्यामुळे जर आपण सिल्क थ्रेडचा जर वर्क केलं ना तर तुमचं फेदर वर्क वगैरे मोराच्या पिसांना तेच कामा येतं बघा. त्यासाठी तुम्हाला सिल्क थ्रेडचा व्यवस्थित विणकाम करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला जर या शिकवण्याबद्दल काही म्हणजे अडचण आली, काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये कळवा. आता एक ताईची कमेंट आली होती बघा की ताई धागे किती असतात, तर मला ना ॲक्च्युली सांगता येणार नाही. धागे म्हणजे मला ना एक तुम्ही जे विचारलं तेच कळलं नाही. धागे किती असतात म्हणजे तुम्हाला बॉक्स घ्यायचा आहे त्याच्यात विचारता का तुम्ही, त्या थ्रेडमध्ये किती धागे असतात तर. आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्या एका ताईची कमेंट आली की याचा कलर वगैरे जातो का, तर ब्लाऊजमध्ये तुम्ही ब्लाऊज असतं ना, ब्लाऊजवर परफ्यूम वगैरे नाही मारायचा बघा. ज्या ब्लाऊजवर तुम्ही हे वर्क करता ना मण्यांचं शुगर बीट्सचं, तर त्या ब्लाऊजला परफ्यूम वगैरे नाही मारायचा. कारण काय होतं, परफ्यूमनी ब्लाऊजचे जे मणी आहेत ना शुगर बीट्स ते काळे पडतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आणि काळजी घ्यायची की ब्लाऊज आहे ना ठेवताना प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये ठेवायचं बघा. कारण काय होतं त्याच्यामध्ये मग ते मणी आहेत ना काळे पडत नाहीत. आता बघा हा जो धागा आहे हा लूज घ्यायचा. लूज घेतलं ना की आपल्याला काय होतं
ओढायचा नाही आणि वरचाही धागा ओढायचा नाही आणि खालचाही धागा ओढायचा नाही. तुम्ही बघा, हे बघा असं आलं की मग तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, मग परत दुसरं